झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्य मानवी हक्क आयोगावर गेल्या 6 वर्षांपासून अध्यक्ष आणि सदस्यच नसल्याने सुमारे 11,000 केसेस प्रलंबित आहेत। सरकारी अधिकाऱ्यांकडून मानवी हक्कांची होणारी पायमल्ली रोखण्याचं काम हा आयोग करतो, पण सरकारच्या अशा उदासीनतेमुळे आबांचं गृह खातं जनतेच्या मानवी हक्कांबाबत किती असंवेदनशील आहे तेच लक्षात येतं। मुंबईतल्या राज्य मानवी हक्क आयोगाच्या या कार्यालयात राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो लोक सरकारी कर्मचारी आणि पोलिसांकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी येतात। पण अशा प्रकरणांवर निर्णय देणारे इथे कुणीच नसल्यानं त्यांची निराशा होतीये। इथली तिन्ही कोर्टरूम अशी ओस पडलीये। आयोगावर एक अध्यक्ष आणि 2 सदस्य असले तरी गेल्या 6 वर्षापासून या तिन्ही जागा रिक्त आहेत। त्यामुळे सुमारे 11,000 केसेस प्रलंबित आहेत। यातल्या अनेक केसेस महत्त्वपूर्ण आणि जीवन मरणाशीही संबंधित असल्यानं त्यावर तात्काळ निर्णय देणं गरजेचं आहे। माझी केस आहे ॲट्रॉसिटीची केस आहे। आज ह्यांच्याकडे आम्ही हा क्षणी आलो मानवाधिकाऱ्यांकडे की आम्हाला काहीतरी न्याय मिळेल, पण आज इथे सांगतात की जजेस नाहीत म्हणून। आता न्याय कोणाकडे मागायचं सांगा। असे पीडित आपल्या हक्कांसाठी राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करतात। भरमसाठ खर्च करून कोर्टात केस लढवण्याऐवजी या आयोगाकडे थेट तक्रार करणं सामान्य लोकांसाठी सोयीचं आहे। व्यवस्थेत समतोल राखून प्रशासकीय व्यवस्थेवर अंकुश ठेवण्याचं काम हा आयोग करतो, पण सरकारच्या उदासीनतेमुळे जनतेला त्रास होतोय। या संदर्भात कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे। आतापर्यंत जी काही कारवाई करण्यात आली चेअरमॅन आणि इतर मेंबर्सच्या नेमणुकीसंदर्भात, त्यावर तुम्ही एक स्टेटस रिपोर्ट दाखल करा, पण हा स्टेटस रिपोर्ट सुद्धा अद्यापपर्यंत शासनातर्फे दाखल करण्यात आलेला नाही। यावरून आपल्याला शासनाची काय ती उदासीनता आणि भूमिका आहे मानवी हक्कांबद्दल याचं निश्चितच लक्षात येईल। राज्य मानवी हक्क आयोगाकडे 70% केसेस या पोलिसांविरोधातल्या असतात। त्यामुळेच गृह मंत्रालय अध्यक्ष आणि सदस्यांची निवड लांबणीवर टाकत असल्याचा आरोप करण्यात येतोय। संवेदनशील राजकारणी म्हणून ओळख असलेल्या गृहमंत्री आबांची मानवी हक्कांबाबतची ही असंवेदनशीलता मात्र सामान्यांच्या मनाला खुपणारी अशीच आहे। कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।